आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. कृपया आपण चॅनल सबस्क्राईब केल्याने आणि बेल आयकॉन दाबल्याने हे धर्म कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल. आपणही या पुण्याचे वाटेदार व्हावे ही नम्र विनंती. नाथ महाराजांचे वंशज परवाही आपल्याकडे येऊन गेले आणि आजही आदरणीय महामंडलेश्वर अमृतदासजी महाराज यांच्या समवेत त्यांचं आगमन झालं. त्यांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद आहे. हॅलो
सांगायला पण येते एक दोन मार
जाणून अंतर्वर्ततसे विठ्ठल सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक संत परंपरेचा वारसा लाभलेल्या बास कमी करा त्याचा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या चरण सानिध्यात माऊलींच्या जन्मस्थानाजवळ वसलेलं औरंगाबाद आणि जालना रोडवरती असलेलं हे लाडस सांगवी नावाचं गाव मला लांबून बोलायची सवय त्याचा जाडपणा कमी करा गेल्या अनेक वर्षापासून परमार्थाची चढ आवड आणि सवड ज्या गावाला लाभलेली आहे असे देखणं गाव. धन्यवाद. मी या गावी आलो आणि श्री हनुमंतरायाची जाज्वल्य अशा प्रकारची मूर्ती पाहिली. क्षमा मागतो. दर्शन घेतानाच गंभीर महाराज मला त्या देवतेच्या दर्शनात काही धीर गंभीरपणा आणि हरी एनर्जी जाणवलं असं पवित्र तीर्थक्षेत्र जे आहे याच्या जाणीव मला स्वतःला पवित्र एवढी बलदंड भगवान हनुमानजीची मूर्ती आहे ही आणि श्री ढबाले महाराजांच्या या जन्मभूमी वैकुंठवासी व्याकरणाचार्य संस्थेचं बुजुर्ग जुनं खोड मुकुंद राजाच्या चरणारविंदावरती ज्याने आपलं समर्पण केलं होतं अशा गुरुवर्य माऊली महाराज शास्त्री सोटांचं हे लाडकं आवडीचं प्रेमाचं परंपरेचं पारमार्थिक देखणं गाव. आणि या गावी हा अलौकिक सोहळा करत असताना मन हेलावून जात. शिवरायांच्या शतकात काळात देशमुख देशपांडे पटवारी पाटलांचे वाडे माझ्या डोळ्याने मी पाहिले नाही. पण या विज्ञान युगात संत विचारण पछाडलेल्या लाडसांगवी गावात मी जेव्हा कीर्तना करता प्रवेश द्वारातून निघालो तेव्हा महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवती जगज्जननी जगदंबा तुळजापूर वासिनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि गुरुस्थानी जगद्गुरु तुकोबाराय पाहिले तेव्हा प्रवेश करताना अंतःकरण भरून आलं. एकदम समाधान वाटलं, आनंद. या संस्थेचे निरागस छोटी छोटी लेकरं आहेत त्यांना सांभाळून आपल्याला कीर्तन हे सगळं करायचं. प्रांगण उत्तुंग भक्ती सुखानं भरलेलं आहे. मातृवर्ग पितृवर्ग या भागातील कोणी पत्रकार बांधतो या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आजच्या कीर्तन मंडपात आपले परम भाग महाराष्ट्रातल्या संत पंचायतनातल्या कुठल्याही संतांची वंशज आपल्याकडे आहे तर ते वंशज नसून त्यांना त्या संतांचा अंश मानून त्यांना अभिवादन करावं ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे नाथरायांनी श्री हरिभक्ती परायण नाथभक्त प्रवीण काकांना पाठवलं. मी त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्या गोष्टीच्या सहकार्याला धन्यवाद देतो. बीडमध्ये परमार्थाची क्रांती मशाल हातात धरून सगळ्या कीर्तनकारांना प्रेम देणारा, गवयांना प्रेम देणारा, पण औरंगाबाद आपली कर्मभूमी ठरवणारा एक माणूस आणि त्या माणसाचं नाव आहे हरिभक्ती पारायण श्री हरिदास महाराज जोगदंड भाऊ. हे पण या ठिकाणी आले. मुद्दामहून कीर्तन श्रवण करण्याकरता प्राध्यापक श्री शेळके सर बिडून आपण या ठिकाणी आला. सुतार सर आपण आला, तुम्हाला धन्यवाद. या भागात आल्यावर अशोकरावांची भेट होत नाही असं कधी घडतच नाही. इथे शोक शिल्लक राहत नाही असं जे स्वरूप त्याचं नाव
अशोक. श्री गंभीर महाराज मला मृदंगाची साथ करण्याकरतायत. कीर्तनकाराचे उत्तरदायित्व सगळ्यांचं गुणवर्णन प्रेमपूर्वक आदरातिथ्य करणं. निदान आपण सगळे आलात, मला बरं वाटलं, इथपर्यंत मानसिकता त्याची जिवंत असावी. काय सुंदर पखावली वाजवणारा हा माणूस आहे. त्याने केस उग कमी केले, का केले मला कळत नाही. असे मस्त पाठवून केस रोळायला पाहिजे. दिल्लीच्या तख्तावरती सोलो वाजवणारे पंडित भवानी शंकर आपण प्रत्येक सप्ताह लावू शकत नाही. आपल्या वारकऱ्यांचा भवानी शंकरच आहे ना. भवानी शंकर काय फरक पडलं वर्णन केलं तर. श्री भगवान महाराज आणि मस्के महाराज ही परमेश्वराने अलौकिक लवकुशासारखी, रामलक्ष्मणासारखी, रामभरतासारखी, उद्धव कृष्णासारखी, अर्जुन कृष्णासारखी अलौकिक जोडी महाराष्ट्राला दिली. यापेक्षा अजून काय परमार्थाचं सौभाग्य आहे. तिकडे गंगागिरी, गगनगिरी, कोंडाजी काका, सरलाबेट, ब्रह्मगिरी, नारायणगिरी महाराजांची परंपरा, अलौकिक परंपरा आपण सांभाळत आहात. श्री हरिभक्तीपारायण परमेश्वर महाराज मला स्वरांचा साथ चढवण्याकरतायत. श्री तुळशीराम महाराज मला साथ करण्याकरतायत. साक्षात परमेश्वर आणि सुगंध देणारी श्री तुळशी जर असेल तर अमृताचा घट मी इथे ना आणावा तर काही स्मशानात घ्यावा. उत्तुंग प्रांगण आहे. मला असं वाटतं मी सकाळपर्यंत कीर्तन करावं, तुम्ही टाळ वाजवावा, त्याने पकवाज वाजवावा, मी बोलत राहावं, तुम्ही पडून राहावं. असं न व्हावं असं मला वाटतं. हे त्या गुरुकुलात शिकणारे विद्यार्थी, मी आत्ता जोगन बोला म्हणालो की मुद्दा म्हणून तुम्ही त्या श्रीरामपूरला लोणीला कधी गेलात तर महाराष्ट्रात मी कोणाची अवहेलना करत नाही, पण तंतोतंत मठ मंदिराची स्वच्छता साऊथ आणि वृंदावनासारखी पाहिजे असेल तर गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या देवगडला जावं. आणि गुरुकुल पाहायचं असेल तर मस्के महाराज आणि भगवान महाराज नमाले यांचं पाहावं. आपलं जीवन कृतकृत झाल्याशिवाय राहत नाही. तिथे योगायोग मला आमच्या गंभीर महाराजांनी चालला. तेवढंच प्रांगण मोठं, एवढाच मोठा सप्ताह. मी येता जाता प्रवासात कधी शिरलो, कंटाळा आला, नको नकोसं वाटलं कीर्तन, तर जाता येता निरागस लोक जेव्हा हरिपाठ घेतात तेव्हा मी आपली फायबरची खुर्ची त्यांना गुरुकुलातून मागतो आणि निवांत खुर्ची टाकून तिथे बसतो. निदान आपल्या वारकऱ्याला दुसरीकडे खुर्ची कुठे मिळणार आहे म्हणून इथे मागायला काय हरकत आहे. फक्त मंडपातले लोक मला आता कीर्तन ऐकायला जिवंत पाहिजे. हा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा योगायोग आहे. दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन आहे. वर्ष फोन करून, संपर्क करून, पत्रव्यवहार करून ज्यांच्या तारखा मिळत नाही अशा ख्यातकीर्त कीर्तनकारांची कीर्तन आणि तू कोण घेतले मोती जशी या संत वचनाप्रमाणे उत्तम कीर्तनकाराची मांदी आली या सप्ताहात आपली सेवा समर्पित करतायत. लोकांना श्रवण सुखाचा आनंद देतायत आणि लोकही ते कीर्तन ऐकतायत. मला माझा आवाज यापेक्षा थोडा अजून कमी केला तर खूप आनंद होईल. आजचा निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आजच्या अभंगातून तुमच्या माझ्यासमोर काही आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि ती भूमिका स्पष्ट करण्याकरता वारकरी परंपरेतला एक पायी उपासक सेवक या नात्यानं कदाचित श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथाने मला आज इथे पाठवलं असेल की जा या अभंगावरती काही चर्चा करता आली तुला कर. कीर्तनकारांना मी तत्वज्ञान सांगतो, मी प्रक्रिया मांडतो, मी उद्घात करतो, ते असं न बोलता मी संत बांधण्याच्या तत्वचिंतनाच्या संबंधानं काही चर्चा करणारे, प्रयत्न करणारे असं विधान वापरलं तर ते जरा जास्त सोयीस्कर होईल. मी बोलतो अभंगाचा अर्थ असाच करेक्ट असेल, ओवीचा अर्थ असाच असेल, या सूत्रवत श्लोकाचा अर्थ असाच असेल अशी प्रौढी न मिरवता मी केलेला हा प्रयत्न देवाने गोड करून घ्यावा असं विधान उच्चारलं
देवाला संताला ते बरं वाटतं, खावल्या जातं, समाधान. काय सुंदर देखावा केलाय. मला तो मोह असा व्हायला लागलाय, कीर्तन करण्यापेक्षा, अभंगावर बोलण्यापेक्षा यांनाच म्हणावं जागा माझ्या नावाची ऍक्वर करा. इथे एक मला गादी द्या. या मठाचा मठाधिपती मी होतो, निवांत इथं राहतो. तेवढा मोठा गळा सुशोभित दिसेल, कल्पना सुद्धा करवत. कल्पना करत नाही, तेवढा मोठा देखावा केला. कधी कधी काय असतं, सप्ताह फार मोठे असतात पण टापटिकीचा अभाव असतो. कधी कधी टापटीक फार सुंदर असते पण श्रवण सुख घेणाऱ्या लोकांचा अभाव असतो. कधी कधी टाळकरी असतात पण ते रसज्ञ असतात. कधी कधी रसज्ञ असतात ते कीर्तनात उदास असतात. कधी कधी काहींच्या पाठांतर खूप असतं पण प्रमाणाचे प्रमाण त्यांना कळत नाही, ते दुर्दैव असतात. कधी कधी वादक उत्तम असतात पण ते कीर्तनकाराला अनुकूलच असतील असं नाही. कधी कधी वादक चांगले असते ते कीर्तनकार त्यांना अनुकूल असेल असं नाही. कधी पाठांतर खूप चांगलं असतं पण मांडणं लोकांच्या गळी उतरवणं हे त्याला येईल असं अजिबात नाही. कदाचित एखाद्या शिक्षकाला शिकवता आलं तर त्याला व्याख्यान येईलच असं नाही. एखाद्या व्याख्याकाला शिकवता येईल असं अजिबात नाही. एखादा स्वरातला, तालातला, संगीतातला अलंकार असला म्हणून काय झालं पण त्याला प्रॅक्टिकली पोरं घडवताच येतील असं अजिबात नाही. यामुळे निसर्गदत्त दिंडी एखाद्याला अशी असती की त्यांनी सहज स्वर काढला तर कोकिळेनं आम्रवृक्षाच्या खांदीवर बसून पंचम स्वर लावावा असा ब्रह्मनाद निर्माण होतो. याबद्दल माझ्याकडे एक श्लोक आहे. किंत द्रव्यं कोकिलेनो पणितं कोवा लोके गर्भवस्य अपराधा. त्यांनी सहज स्वर काढावा आणि पंचम स्वर छेडावा आणि जगाला सुद्धा भुरळ पडावी, ब्रह्मादिदेव वेळे दिसे व्हावे असा तिचा स्वर असतो. कधी कधी लग्न उंटाच्या घरी असतं आणि मंगळाष्टका करता टिंबटिंबची नियुक्ती असते. सुभाषी सगळ्यांच्या पाठात पण या माणसानं हा अलौकिक संगम इथे जुळवलाय. मी यांना आल्या म्हणालो होतो माझं प्राकृतिक स्वास्थ्य बरं नाही, मी आपलं कीर्तन कमीच करेन आणि जय विठ्ठल म्हणेन. पण मला आता असं वाटायला लागलंय एवढा सगळा देखावा, एवढा प्रचंड खर्च, ते चित्रीकरण करणारे, शूटिंग करणारे, हे फिरणारे कॅमेरे, स्पीकरवाला, प्रकाशवाला, योजना करणारा, अन्नदाते, आयोजक, नियोजक, निमंत्रक, हे सगळं कोण मला वाटतं मी एकट्याने 7 दिवस उरले पूर्ण करावे एवढा मोह होतो. धृतराष्ट्राला सुद्धा असाच मोह झाला होता. पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्राचे पुसतू म्हणे संज्ञा सांगे मातू कुरुक्षेत्रीची. कधी कधी असा अलौकिक सत्ता पाहिला की वक्त्याला मोह आवडत नाही, वेळेच्या पुढे कीर्तन जातं, वक्त्याला बोला वाटतं, ज्याने निमंत्रण दिलंय त्याला कीर्तन करावं वाटतं, पण ऐकणाऱ्यांना वाटतं कधी लवकर संपेल असं कधी कधी होतं. त्यामुळं कीर्तन लवकर संपवावं, लोकांना बरं वाटावं, स्वयंपाक चविष्ट असावा, तो कमी असावा, आवडावा, न पुरावा, हवा वाटावा, मग तो घराला बारा वाटतो. नाही तर पाळीचं पुरण केलं पण वरून जळलेल्या नातून करत केल्या असतील तर खाण्याची इच्छा होत नाही. प्रपंचात दिसायलाच ती देखणी आहे पण तिला इतराला वाटण्याची इच्छा नसेल तर तिचं देखणे पण कामाचं नाही. या उलट बंगला मोठा आहे पण येणाऱ्या याचकाबद्दल आतिथ्य भाव नसेल तर त्यात मजा नाही. आता मी भाऊचं अशोकाचं ऐश्वर्य पाहिलं, मन माझं हिलावून दिलं. एवढा मोठा बंगला, एवढी मोठी प्रॉपर्टी, पण संतांच्या चरणावरती सदैव नतमस्तक होऊन विनम्र भावनेनं समर्पण करणारी माणसं देवाने आपल्या संप्रदायात महाराष्ट्राला दिली की आपलं सौभाग्य गोष्ट लक्षात राहण्यासाठी मला मुद्दा असा सांगायचा आहे की आज मला देव जाणतं या पदावरती चर्चा करायची, काही आत्माविष्कार करायचा, काही चिंतन मांडायची आहे. कधी लालित्य, कधी साहित्य, कधी सैद्धांतिक विचार, कधी कथेत अभंगाला कधी तोंड असतात, कधी लिंग असतात, कधी प्रवेशद्वार असतं, कधी कधी ध्रुवपदातून प्रवेश असतो, तर कधी सांगतेच्या चरणातून प्रवेश असतो, कधी वरून खाली यावं लागतं, कधी तिसऱ्यातून दुसऱ्या जावं लागतं, तर कधी पहिल्यातून दुसऱ्याकडे जावं लागतं. कधी अन्वय अर्थ लावत असताना, वेदांत अर्थ लावत असताना, सरळार्थ लावत असताना, व्याकरणार्थ लावत असताना वक्त्याच्या नाकी नव्हे. एक श्लोक सांगतो, श्लोकार्ध प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. एका श्लोकात सांगितलं ब्रह्म सत्य, जगत मिथ्या हा झाला सिद्धांत. तसं वारकरी संतांचे विधान आहे, दयाचे विसाट आणि सुखे म्हणून एक तवे.
बिंबतरी बचके एवढे तरी प्रकाशाशी विश्व ठोकळे एवढी व्याप्ती महाराष्ट्रातल्या संत परंपरेत वाङ्मयात आपल्याला दिसून येते. ओवी छंद असेल, अभंग वृत्त असेल, श्रद्धा असेल, वसंत तिलक आहे, भुजंग प्रयाग आहे, शिखरिणी आहे, अनुष्टुप आहे, आर्य आहे, दिंडी आहे, साखी आहे. हे भिन्न भिन्न व्याकरणात वृत्त आहे. पण या सगळ्या वृत्तात अभंग नावाच्या वृत्तानं, ओवी नावाच्या वृत्तानं या भारत वृत्ताला, महाराष्ट्र राज्याला वेळ लावलं आणि ऐकणाऱ्यांच्या माता भगिनींच्या हृदयाला ज्ञानोबाच्या वचनाप्रमाणे परतत्व स्पर्श केला आणि मनाला वेडमिस करून टाकलं. ही कीर्ती, ही ख्याती, हे काम अन्यत्र कुणाला करता आलं. वक्ता वेल एज्युकेशनचा जरी असला तरी त्यांनी त्याची प्रौढी मांडत असताना विनाकरण शेक्सपियर, कास्मादिगारा, लुसिफस, सॉक्रेटिस या पाश्चात्य तत्वज्ञांची कीर्तनात नाव घेण्याची तशी आवश्यकता अजिबात नाही. नाथांचं कुटचिंतन, माऊलींची भावपरागात ज्ञानेश्वरी, तत्वचिंतनातला अमृतानुभव, वेदांताकरता चांगले 65 हे खंडन खाद्य चिचुकी, भामती निबंध, ब्रह्मसूत्र उपनिषद, तुकोबारांची गाथा सांगता सांगता बड्या बड्या बिघाडाला नाकी नाव येतं. जन्म गेले तरी ओवी श्लोकाचा अर्थ कळत नाही. एवढं व्यापक तत्वज्ञान जगाच्या पाठीवर आणण्याचं कुठे मला दिसलं नाही. मी तुम्हाला एक विधान सांगतो. 1990 पासून मी साधू समाजात, आखाड्यात, सगळ्या साधू समाजात जाण्याचा येण्याचा सदैव प्रयत्न करतो. गंभीर महाराज अजूनही जातो, येतो. पण एक वाक्य तुम्हाला सगळ्याला सांगतो. मी संप्रदायात अनेक पंथ पाहिले, अनेक ग्रंथ पाहिले, अनेक धर्म पाहिले, अनेक साधू पाहिले, पण ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. आम्हाला स्वतःचा स्वानुभव आहे. म्हणजे इथे सगळं लीन होतंय, इथे सगळं क्षीण होतंय, इथे सगळं विनम्र होतंय, इथे सर्व जगत व्यापकाचं काम करणारं काही माध्यम ठरल्या जातंय. केंद्र आहे, विद्यापीठ आहे, तत्वज्ञानाचं माहेरघर आहे, ज्ञानप्रयागाचा घाट आहे. आणि या ज्ञानप्रयागाच्या घाटावरती श्री ज्ञानोबारा, तुकोबारा, नाथ महाराज, निरोबारा, गुरुवारा, सावता महाराज इत्यादी सगळे संतांनी जाती, धर्म, कुळ, गोत्र, पंथ, भेद सगळं बाजूला ठेवून एक व्यापक विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ प्रत्येकाकरता खुलं केलं. इथे वर्णाभिमाने गुण झाले पावड हा संदेश दिला. याती कुळ माझे गेले हर कुणी श्रीरंगा वाचून आणून हा संदेश दिला. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय व्हायचा वेदशास्त्री हा संदेश दिला. गोस्वामी तुलसीदासांना तुम्ही विचारा, जाती पाती कुल धर्म पढाई हे सगळे विधान पाहत असताना सर्वांना मुक्त कंठानं येण्या जाण्याचा पथ या महाराष्ट्र संत परंपरेत दिला. अजून एक विधान आहे, ऐकणाऱ्याचे कान तापले म्हणजे मला सांगायला बरं वाटत नाही तर जीवाचा आटापिटा मी करावा, तुम्ही नुसतं शून्यात पाहत राहावं, मी बोलत राहावं असं न व्हावं. एखादं विधान पडलं, हृदयाला हे लावून गेलं, मनाला जिंकलं तर एखादी टाळी मधून आणून दिली तर मला जरा स्वतःला बरं वाटेल. नाही अशी कुठेही नको. जिथे अपेक्षित आहे तिथे तशा टाळ्या टोलनाकर वाचतातच. आता हेही ज्यांना कळलं नाही त्याला माझा नाव इलाज आहे, त्याला माझा नाव इलाज आहे. कधी कधी कीर्तनात असं होतं, एका पीटी मास्तर मी म्हणावं स्वर दे, त्यांनी स्वर काढला माझ्या हातात दिला. असं होतं कधी कधी. वाचार तर लक्षात नाही कळला की प्रचंड गोंधळ होतो. एका बुवांना मी म्हणालो थाप द्या, त्यांनी पक्वा सोडला, माझ्या पाठीवर टाकली, मला मुंग्या आल्या कमालीच्या. कळलं त्याला शरीर मजबूत पाहिजे. लोकांच्या समोर मांडत असताना तत्वज्ञानाची व्याप्ती पासून असते, अभ्यास प्रचंड असला पाहिजे. लाखो, हजारो, 100-50 ग्रंथ वाचले म्हणजे तास माणसाला बऱ्यापैकी बोलता येतं, विचाराची दिशा देता येते. काही अभंग अभोगी आहे, काही अभंग दिडकीचे, काही अभंग चौकड आहे, काही नाट आहे, बाळसंतोष आहे, जुगी आहे, जंगम आहे, कोलाटी आहे, बराडी आहे, आंधळा आहे, मुका आहे, बहिरा आहे, महानुभव आहे, जोशी आहे, एडका आहे. हे भिन्न भिन्न प्रकरण आहेत संत साहित्यात, लालित्यात. त्यापैकी जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा हा अभंग आहे, देव जाणता आपुल्या सत्ता एकाएकी. ऐका आता अभंगाची पार्श्वभूमी, अभंगाची उत्पत्ती, अभंग निर्माण होण्यास कारण काय घडलं. मी ऐकणाऱ्या शिवप्रिय वर्गाला, समोरच्या लोकांना लांबपर्यंत नजर पुरत नाही, यांच्यात मी समाधान म्हणतो, यांच्याकडे पाहतो. जालना ते औरंगाबाद हायवेवरती काळी पिवळी एक टॅक्सी सेंद्राच्या जवळ येत असताना किंवा करमाडला जात असताना अत्यंत वेगानं एका कारला धडकली. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ दृष्टांत चाललाय चालता होता, ती गाडी धडकली आणि मग औरंगाबाद जिल्ह्याच्या पेपरच्या एडिशनला पहिल्या पानाला ती बातमी लागली. दृष्टांत संपला.
मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो, ऍक्सिडेंट आधी झाला मग पेपरला बातमी आली का आदल्या दिवशी पेपरला बातमी आली आणि बातमी वाजून मग ऍक्सिडेंट झाला? समोरचे माणसं मला मानेने कळू द्या. आधी घटना घडली, नंतर पेपरला बातमी आली, सप्ताह पूर्ण झाला आणि मग पेपरला पत्रकार लिहिलं पंढरी अवतरली अमुक अमुक गावी. कौतुक केलं या गावाचं, अवर्णनीय पेज लिहिलं त्यावरती, अक्षरांचा वळीमार केला, त्यात रस होता. सप्ताह झाल्यावर पेपरला आलं, सप्ताह पूर्ण झाला का बिना उभा राहिल्या दिवशी चालू सप्ताह पूर्ण झाला? बोला समोरचे लोक बोला, आमच्या लोकांचा कौल कळत नाही. मुलगा दाखवला, मुलगी दाखवली, पसंती पडली, लग्न झालं, काल लोटला, मुलगी बरोबर राहिली, कालांतरानं तिला मुलगी झाली, मग बारसं झालं. असं घडलं, आधी बारसं झालं, नंतर अक्षरा टाकल्या. तुम्ही जागेत ना सगळेजण समोरचे. गायक आधी स्वर काढतात आणि मग माईकच्या स्पीकरच्या माध्यमातून प्रतिध्वनी ऐकणाऱ्याच्या कानावर पडतो. अजून दृष्टांत चालता बोलता वास्तववादातला. मृदंगाचार्य लवेला, चाटीला, थापीला जेव्हा आघात करतात, एखादी लगी वाजवताना चाटीला, सोलो वाजवताना पूर्ण हातानं, जेव्हा घा वाजवतात, वाजवल्यानंतर कानावरती अक्षर पडतात का आधी घा कानावरती पडतो आणि नंतर पखवाल वाजवतात? आधी वाजवावं लागतं, नंतर ध्वनी म्हणजे प्रसंग ऐका, आधी घटना आणि नंतर अक्षरांची उत्पत्ती. आईला तीरावर पहिलं तीरावर हिरवाळी दाटून निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घराचे गाव चिमुकले पहिल्या टेकडीकडे, हे कवीला फावलेलं चित्रीकरण. त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि अक्षरांनी आकार झाला. दृष्टांत संपला. मी 4-5 उदाहरणं तुमच्या समोर मांडले. म्हणजे आधी घटना घडते आणि त्याबद्दल माणसं भावना व्यक्त करतात. शेवटचा दृष्टांत सांगतो. माणूस अंत्यसंस्कार करत असताना नेते उभा राहतात. आपल्या गावातला करता धरता माणूस, सामाजिक काम करणारा माणूस, हिरेरीने सहभाग घेणारा माणूस आज आपल्यात नाहीये, याचं दुःख वाटतं. ही घटना, हे वाक्य, हे विधान, हे बोलणं, हे शब्द मृत्यूनंतर आहेत का मरण्याच्या आदल्या दिवशी? हे सुद्धा काही मडद्यांना कळलं नाही. कोणाच एवढं स्वच्छ करणं म्हणजे प्रसंग आधी घडतो आणि नंतर अक्षर आकार धरतात. इथपर्यंत आपलं समग्र चिंतन चाललंय, चिकित्सा पद्धतीने चाललंय. पण सश्रद्धांत करणारं, भक्त्युक्तांत करणारा आपण अभंगाला पैलू पाडत आहोत. आधी घटना घडते आणि अक्षर नंतर नावारूपाला येतात. विनेचा झंकार करताना पंचम, दैवत, ऋषभ इत्यादी स्वर आधी छेडले जातात आणि स्वरतंतूचा आवाज कानावरती नंतर पडतो का आवाज आधी येतो आणि नंतर विणेकरी बोट फिरवतात? आधी विणेचं बोट नंतर स्वरतंतूंचा आवाज कानावर येतो. मुद्दा असा की प्रक्रिया आधी घडते, घटना, आणि नंतर अक्षर पुढे जन्माला येतात. तारखी आधी घेतल्या, फोटो मागवले नेटवरती, पत्रिका छापली आणि मग कीर्तनकार आले. हे असं का कीर्तन होऊन गेलं, मग फोटो मागवला आणि मग लिहिलं. वंदनीय वैकुंठवासी महाराज येऊन गेले. आधी तारखी घ्यायच्या, फोन करायचा, फोटो मागवायचा, नाव विचारायचं, संस्थांचं नाव विचारायचं आणि मग पुढे कार्यक्रम नावारूपाला येतो. आपला मुद्दा इथपर्यंत पक्का झाला की आधी घडते घटना आणि अक्षर नंतर जन्माला येतात. मग देव जाणता हे अक्षर जगद्गुरु तुकोबाराय गाथेच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, अभंग व्रताच्या माध्यमातून जगात मांडत असताना घटनाक्रम काय घडलेला असावा? ऐका आता घटना. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ आला. तुकाराम सेठ म्हणणारे जगद्गुरु तुकोबारायला तुक्या म्हणायला लागले. गावात अवहेलना व्हायला लागली. धर्मपंडित विरोधात गेले. शिवबा कासाराच्या बायकोनं गरम पाणी अंगावरती ओतलं. महाबाजीनं श्री महाराजांना मारलं. थोरल्या धर्मपत्नी आजारी पडल्या, त्या गरोदर राहिल्या. अस्थमा, दमा, श्वासाचा विकार त्यांना झाला. तेच इन्फेक्शन गर्भाच्या बालकाला झालं. बाळ जन्माला आलं. नाव संतोषी ठेवलं.
दुसरा विवाह झाला पुण्यातील श्रीमंत सावकार आप्पाजी गुळवे, त्यांची कन्या आवळी. मला एका वाक्याला तुमच्याकडनं टाळ्या अपेक्षित आहेत. एका वाक्याला मी भीक मागतो या विधानाला तुमच्याकडं. एका वाक्याला महाराष्ट्रात 2 जिजाऊंचे 2 कामं फार महत्वाचे. वाक्य पूर्ण आहे का? एका जिजानं सिंधवी स्वराज्य स्थापन करून आटकेबाज भोग फडकवण्याकरता, माता भगिनीचं रक्षण करण्याकरता आणि महाराष्ट्राचं सौभाग्य वाढवण्याकरता आपल्या प्रपंचाचा त्याग करून आपला पुत्र महाराष्ट्राला दान केला. आणि एका जिजानं आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करून आपला पती महाराष्ट्राला दान केला. असे 2 जिजाऊंचे 2 काम आता जरा मंडळ कापायला लागला. आता 2-3 वाजले तरी काही हरकत नाही. प्रत्येकाला सवय असते. एखाद्या वादकाला समोरच्या माणसाने वाह क्या बात आहे म्हटलं तर त्याला आकार द्यायला, आरोह अवरोह गायला जरा उल्हास येतो. समोरचे मेल्यासारखे असले आणि यांनी किती साळ लावला तरी वाटतं हा शेवटचा तर स्वर नाही ना. म्हणजे ऐकणारे जेवढे रिस्पेक्टिव्ह रिस्पॉन्सिबल प्रसन्न दिसतील, अंतःकरण प्रसन्न असेल तेवढं वक्त्याला, गायकाला, वादकाला जरा स्फुरण येतं, वाजवावं वाटतं, गाव वाटतं, बोलावं वाटतं. कधी कधी असं होतं प्रांगण मोठं असतं, चेहरे निस्तेज असतात, ते नेमके समोर असतात, असं वाटतं यांना फुलं घ्यावेत, श्रद्धांजली व्हावी, निघून जावं. असं कधी कधी जे आहेत ते सुंदर आहेत, समाधानी आहेत. दुर्गादेवी दुष्काळ आला, दुकानदारी बंद पडली आणि गावात टीका टिप्पणी व्हायला लागल्या. पुन्हा एक दुसरं विधान आहे का? बहुतेक जन्मभूमी आणि कर्मभूमी माणसाची वेगळी असावी. बहुतेक जन्मभूमी आणि कर्मभूमी माणसाची वेगळी असावी. यादी देईल पण वेळ जाईल. व्यंकट स्वामी महाराज जन्मस्थान नेकनूर उर्फ नेनगूर, कार्यस्थळ आळंद. सोनोपंत मामांचं जन्मस्थान पुण्यपत्तनम पुणे, कर्मस्थान आळंद. भगवान महाराजांचं जन्मस्थान सावरगाव, कर्मभूमी पाथर्डी तालुका, जिल्हा नगर, खरवण. भास्करगिरी महाराजांचं विद्यमान जन्मस्थान विदर्भ, कर्मस्थान नगर जिल्ह्यात, नेवासा तालुक्यात, देवगड. वैद्य महाराज, पुरेकर महाराज जन्मस्थान विदर्भ, कर्मस्थान आळंद. कर्मस्थान आणि जन्मस्थान प्रत्येकाचं वेगळं असावं. भोसल्यांचं मूळ घराणं मराठवाड्याचं वेरूळचं किंवा वावींच्या या भोसल्यांच्या वावीचं, पण कर्मस्थान त्यांचं जुन्नर मंचच ठरलं. कर्मस्थान जन्मस्थान ज्योतिर्युग ग्रंथाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे आणि आचरणाप्रमाणे वेगळं असलं की अलौकिक सामर्थ्य त्याच्या पाठीमागं धावत असतं. नदी जिथून जन्माला येते तिथे तिचा आकार छोटा असतो, पण ती राजमहेंद्रीला जेव्हा जाते तेव्हा त्याला विज्ञानाचं पॅरामीटर तिजल्या जातं, फिकं पडतं, कमी पडतं, मोजता येत नाही. तिथे त्याला थांबावं लागतं. ना तरी ते समुद्राची होवणी केले, चित्ताचे चैतन्य चोरले, यातायात निमाले घनानंद जे. हे ज्ञानोबाराचं वर्णन पाहिलं तर हृदयाला पाझर फुटतो, वेळ लागतं. एका ओळीवरती वाटतं 3-3 दिवस सलग व्याख्यान करावं, मन हेलावून जातं. छोटा आकार कुशावर्त जेव्हा नित्य ब्रह्मगिरीवर तेव्हा एवढा आकार आहे तिचा, पण तिची व्याप्ती एवढी मोठी आहे की ती आता बंगालच्या उपसागराला गेल्यावर किती मोठी आहे किती छोटी आहे सांगता येत नाही. याबद्दल एक कूट श्लोक सांगतो. मर्यादा यस्यो मृतमयो यस्मिन् सुचरणीच्या गैः संदर्भोनच वाढव किल जलैर स्वाति वर्षे विवा मुक्ता नित्य मंद राग मथना उच्चैश्रवावा हरिः नो लभ्यस्त दयं भरोहि नितराम वारानिरे दुस्तराः. कदाचित धर्मपत्नी आणि प्रपंच, मुलगा आणि मुलगी ही त्याची उत्पत्ती, घराची डेव्हलपमेंट, शेती विकसित ही त्याची उत्पत्ती. कदाचित विज्ञानाच्या उपकरणाला अटलांटिक पॅसिफिक अरबी समुद्राची लांबी रुंदी पाहता येईल, क्षारता क्षमता घनता मोजता येईल, पण संसारूपी सागराची लांबी रुंदी क्षमता घनता क्षारता बड्या बड्याला उमगलेली नाही. किम अमृतमयः किम विषमयः. पण हा करण्याकरता उधरण्याकरता एक माणूस सरसावला, त्याचं नाव गंगाराम बुवा मवाळ. अभंगाची पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडते. कोंडाजी पंत लोकरे, मल्हार पंत कुलकर्णी, शिवबा कासा, सोमबा ठाकूर हे सगळे जण तुकोबारायांना भेटले. मी याकरता हे विधान वाचण्याकरता मी डॉक्टर शरदराव देगलूरकरांचा, मनमाडकरांचा, लहरीकरांचा, हे जे जुने यशवंतराव पाठकांचा, डॉक्टर रामचंद्र लेखण्यांचा हे सगळे प्रबंध वाचले. मला पार्श्वभूमी मांडायची होती अभंगाची उत्पत्ती. हे सगळे जण भेटले. बल्लाळाचं बन आलं, देहूच्या भंडारा घोराड्यावरची कीर्तन झाले, महाराज एकांतात होते. चंद्रभागेचं पाणी घेतलं, चूळ भरली, डोळ्याला लावलं, दीर्घ श्वास सोडला, पायावर घेतलं आणि त्या इंद्रायणीला स्मरून सांगताय की लोक आज अराजक होत आहेत.
लोक व्यभिचारी होत आहेत, लोक पापकृत्य करतायत, लोकांना धर्म, नीती, न्याय, आचार विचार कळत नाही. आईला आई म्हणत नाही, बहिणीला बहिणी म्हणत नाही. धर्म लयाला चालला, राजसत्ता व्यवस्थित हवी आहे. शिवराय कार्य करतात. एक वाक्य बोलतो, बिघडलेल्या धर्मसत्तेला राजसत्तेचा अंकुश असावा. हे तेव्हापासून चालत आलंय. महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं आणि येता येता या सगळ्या ध्रुवचातक मंडळातल्या टाळकऱ्यांनी महाराजांच्या पटशिष्यांनी महाराजांना जवळ येऊन विचारलं, महाराज, अशा अराजकतेच्या कालावधीमध्ये, अंधश्रद्धेच्या कालावधीमध्ये, स्वैरी जनतेमध्ये, जातीयतेच्या तणावाच्या कालावधीमध्ये अज्ञानी वर्गाला परमार्थाच्या पथावर आणून सोडण्याकरता 95 देवपूजन पद्धतीपैकी भारतातल्या अनेक देवी देवता आहेत, त्यापैकी जाणत्या कुठल्या देवाची शरणागती करावी. मुद्दा इथपर्यंत आपला आला. महाराज म्हणाले अगदी बरोबर आहे, पण महाराजांना अगदी शास्त्र, उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेद सगळे पांत कंठस्थ पाठ. महाराज म्हणाले, पुराणाचा, वेदाचा, उपनिषदाचा मी धांडोळा घेतलाय, अर्थ काढली, अर्थही गहन काढून या, गहन अर्थ काढलाय. मला असं वाटतं, एको देवो देवकी पुत्र एव, एको देवो देवकी पुत्र एव, यशोदेचा जो पुत्र, गोकुळात ज्याची उत्पत्ती, ब्रह्मांडाचा नायक, ज्याने कुरुक्षेत्रावरती गीता नावाची फिलॉसॉफी सगळ्या जगाला अर्जुनाच्या माध्यमातून दिली, असं जे स्वरूप आहे ते विटेवरती विराजमान आहे आणि त्याचंच नाव आहे एको देवो देवकी पुत्र एव. आणि दुसरे प्रमाणे माझंच ते म्हणाले, आपुला तो एक देव करून घ्यावा. यापैकी मला असं वाटतं, कठोपनिषदाचं वचन आहे, एको वशी सर्व भूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यत् करोति तमात्मस्तम एव पश्यन्ति धीराः तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां. हृदयकमल परागातल्या व्यापक परमेश्वराला जो कोणी ओळखतो त्याला शांत, अखंड, कायमस्वरूपी सुख शांती मिळते. पण जाणत्या ईश्वराची शरणागती केली तरच. मग महाराज जाणता कोण आहे? तुकाराम महाराजांची नाथावर निष्ठा होती, माऊलीवर निष्ठा होती. त्यांनी त्यांच्या ग्रंथाचं अनुशीलन केलं आणि नाथांच्या हस्तामलकाचं प्रकरण जेव्हा वाचलं तेव्हा तुकोबारांचं हृदय गदगद झालं. तुकाराम महाराजांना ओवी सापडली, जाणीवेचा देव तेथे काहीचा भेदभाव. ऐकताना तुम्ही, जाणीवेचा देव तेथे काहीचा भेदभाव, सजातीय विजातीय भेदरहित, अनिर्वचनीय, अनुपम्य, अनोख, अलौकिक सौंदर्य जे देवतेला प्राप्त झालं त्याचं नाव विधान शून्यान ठाणला ती म्हणणार ती विठ्ठला. त्याचं नाव विठोबा, विचा केला ठोबा म्हणून नाव या विठोबा. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रसन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो हा देवांचाही देव, बळिया माझा पंढरीराव. हे सगळं विस्तारपूर्वक मांडत असताना पुन्हा ध्रुव जातक मंडळातल्या महाराजांच्या पटशिष्यांनी टाळकरांनी त्या शब्दात तुकोबारायला बल्लाळाच्या वाड्यात, देहू गावात दिवाणाच्या वाड्याजवळ प्रश्न विचारला. मग तुमचं, नाथांचं, संतांचं, पुराणाचं वचन तुम्ही मला सांगितलंय, मग आता आम्ही कुठल्या ईश्वराकडे जावं आणि न सांगता कुणाला कळतं हे आम्हाला जरा विधानाने सांगा. तेव्हा महाराजांची लेखणी सिद्ध झाली आणि गाथेत अभंग नावाच्या ग्रंथात अभंग खर्च झाला. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणाले,
ताकदीच्या नाही वाजल्या, ताकदीच्या वाजवा, ताकदीच्या. इथे जीवाचं रान करावं लागतं, बिचाराला तात्काळ पाणी प्यावं लागलं, सुखी होतं. आमचा आवाज लोकांच्या कानापर्यंत जाण्याकरता स्पीकरही माध्यम आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे काय त्रास असतो. तिथे उभा राहिल्यावर त्या माणसाला कळत असतं. फार छान प्रमाण दिलं. बस बाळा थोडं राहिले, आता तास 2 तासात माझं कीर्तन संपत आहे. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता. मी जीवाचं रान करून अभंगाच्या निर्मिती करता आटापिटा केलाय. जे बुद्धिवान श्रोते वर्गात ऐकणारे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल, ही गोष्ट ध्यानात घ्या. आता आपला मुद्दा इथपर्यंत चालला. देव जाणता आणि अजाणता जीव या भेद करायचे. थोडा किचकट आहे, कंटाळवाण आहे, पण जे अभ्यासपूर्ण श्रवण करणारे त्यांना कंटाळा अजिबात येणार नाही. ऐका काय, सर्वज्ञ तो देव. इकडे 2 गट करणार आहे मी, इकडे आणि इकडे, दोन्ही माझ्या प्रेमाचे. सर्वज्ञ तो देव, अल्पज्ञ तो जीव. ज्याला संसार नाही तो देव, ज्याला संसार आहे तो जीव. जो अविनाशी आहे तो देव, जो नाशी आहे तो जीव. ज्याला सुख दुःख नाही तो देव, ज्याला सुख दुःख आहे तो जीव. ज्याला उपाधी नाही तो देव, ज्याला उपाधी आहे तो जीव. मला वाटतं आता जोड्या लावा प्रकरण आपलं पूर्ण झालंय. सर्वज्ञ देव आहे, अल्पज्ञ जीव आहे. देवात आणि जीवात तसंच जुळणं कठीणच आहे. देवाची बरोबरी आपण करू नये, संतांची बरोबरी आपण करू नये. काही काही लोकांना एवढी वाईट सवय लागली, आपल्या घरचं खातात, सकाळी एकदा जेवले की कारवाडला वगैरे चांगल्या ठिकाणी स्टँडवर जातात आणि दुसऱ्याच्या पेपरचं मधलं पान मान घालून वाचतात. दुसऱ्याच्या पेपरचं मधलं पान मान घालून वाचतात आणि चर्चा करतात राष्ट्रपती पदाचा बदल व्हायला हवाय. मी जवळ होतो, तू नुसता पती झाला, तुला ठिगळं लागले, राष्ट्रपती पदाचं तुला काय करायचं. आता मी तुम्हाला विनोद देणार आहे. तुमची गाडी माझ्या लक्षात आली, मला कळलं तुम्हाला काय पाहिजे. लोकांना तत्वचिंतन ऐकायची सुद्धा गंभीर महाराज कानाला सवय असली पाहिजे ना. तेवढा मोठा गोलदंड अभ्यास करून अभंगाची भूमिका मांडायकरता जीवाचा आटापिटा करायचा, लोकांनी ते स्वीकारायचं नाही. त्यापेक्षा मरणांत वेदना होतात त्या बाबतीत. मी जैतू महाराजांना परवा म्हणालो, बीडला आले होते ते कामदेवीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला, तुम्ही कीर्तन का स्वीकारत नाही. ते म्हणजे महाराज लोक लवकर स्वीकारत नाही त्या विचाराला, नको नकोसं वाटतं. म्हणजे अभ्यास करून लोकांनी जर ते स्वीकारलं तर त्रास होतो ना त्या भक्त्याला. कीर्तनाची भूमिका मांडत असताना स्वर कितपत असावा, ताल कितपत असावा, विधानाची टीप कशी असावी, शब्दांची स्पष्टता कशी असली पाहिजे, अभंगाचा भावपाराग काय, त्याला सूत्र श्लोक काय, त्याची ओवी काय, त्याची बांधणी काय, अभंगाची उत्पत्ती काय, अभंग कोणाचा आहे, त्याचा प्रयत्न कसा आहे, या सगळ्या भूमिका मांडल्या तर ऐकणाऱ्यांची मन हेलावला जातात. ऐकणाऱ्यांचे कान हलके फुलके होऊ लागले. त्याला मजबूत करणं हे पुन्हा आपलं काम आहे. चला आता सोपी व्याख्या करतो. अशोकराव, ज्याला कळतं तो देव, जोगदंड भाऊ, ज्याला कळत नाही तो जीव, ज्याला सांगून सांगून कळत नाही तो जीव, ज्याला न सांगता कळतं त्याचं नाव देव. तुमच्याकडून प्रमाणाची मला अपेक्षा आहे. न सांगता तुम्हाला न सांगता तुम्हाला
अंतर विश्वी विश्वंभर परिहरची न लगे. या लोकांना कथेच्या माध्यमातून अभंग आता पहिलं चरण टच होईल. तात्काळ सगळ्या जणीला आणि सर्व जणांना कळेल. ऐका आता महाभारतातली बहुतेक सगळ्यांच्या पाठातली गोष्ट माझ्या तोंडातून तुमच्या कानाला, माझ्या तोंडातून तुमच्या कानाला. हा निरोप आहे व्यासांचा. व्यासांनी मला सांगितलंय जरा जा लाड सांगवीला सांग महाभारतात काय घडलं होतं. भगवंताच्या कृपेनं भगवान महाराज त्यांच्या कृपेनं मग आता कोणाच्या मस्क्यानं मारतात. मस्के महाराज मला म्हणाले या जरा अमृत हे मुखे द्रवत असे तुम्ही जरा या आधी मुखा वाटे अमृत वचने हे सगळे प्रमाण माझ्या फायद्याचीच आहेत. मी तुले आणि रसाळ सात आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे केवढा मोठा फायदा आहे माझा कल्पना करा तुम्ही. आता तुम्हाला एक दृष्टांत देणार आहे आणि दुसरा इकडचा तिकडचा दृष्टांत देण्यापेक्षा महाभारतातली कथा सांगणार आहे. तुम्हाला सगळ्याला ते तात्काळ क्लिक होईल. काय झालं ज्ञानी भक्त उद्धव आणि देव ही एक जोडी आहे पण यांना नात्याचा प्रतिबंध आहे. परमार्थात व्यवहारात नाती आडवी आली की नाती ती कामं होत नाही. नाती मी नात्यातला पण मी नात्यातला. मराठी त्यांना बऱ्यापैकी कळती त्यांना जरा थोडं बरं वाटतं. त्यांना हेही कळत नाही ते बिचारे प्रसादाला येत जा येऊन जात जा सप्त्यात आनंद लुटा यापेक्षा दुसरं काय सांगू शकतो. फार मोठ्या कार्यक्रमात म्हणावं लागतं प्रसादाला नाही या. मग ते म्हणतात प्रसादाला कुठं नाही म्हणून जमतं का. श्रवण सुखाचा प्रसाद सगळ्यात मोठा आहे. न जौर्यहार्यम न भातुर्भाग्यम द्वये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनं सर्वधन प्रधान. विद्येसारखं धन नसा विद्या या मुक्त आहे. जगात विद्येसारखं धन नाही आत्मकल्याण नाही. ऐका महाभारतातला दृष्टांत जोड्या जोड्या. उद्धव आणि भगवान फार जवळचं नातं आहे पण उद्धवाला त्याच्या तत्वज्ञानाची त्याच्या फिलॉसॉफीची फार मोठी घमेंड. मी डबल डॉक्टरेट आहे. मी 3 विद्यापीठाचं MA केलेलं आहे. मला परवा लंडनला बोलवलं होतं. मी आफ्रिकेला जाऊन आलो. त्याचे विधान कुणाचे त्या उद्धवाचे आणि त्या ग्रामीण बिचाऱ्या गोपी गोपांगणा त्यांच्यात मी जाणार नाही. त्या दात घासत नाही. विको टर्मरी क्रीम लावत नाही. शृंगार चांगला नाही. कसे तरी मळकट कपडे केस विस्फुरलेले त्यांच्यात मी जाणार नाही. ते गोपाळ बिचारे तसेच दह्याचा हात ना डेटॉल कधी स्वच्छ हाताला नख वाढलेले दाढी वाढलेली माझ्यासारखं गच्चाळ काम असं त्याचं. एक फोटोग्राफर मला कितनात म्हणायचा महाराज प्लीज स्माईल. मी हसायचो त्याला दिसायचंच नाही. त्याला मी काय करतो हा फोटोग्राफर मला आवडला तरी मागून फोटो काढला. ते काय झालं जोड्यात जोड्यात ते जीवनामध्ये फार जोड्यात. ते आंधळा धृतराष्ट्र आणि शकुनी ही जोडीच. लवकुशाची जोडी आहे. रामलक्ष्मणाची जोडी आहे. उद्धव आणि भगवान जोडी आहे. कृष्ण अर्जुन ही जोडी आहे. जोड्या लागतात हो. या जोड्या अशाच एका दोघांच्या अलौकिक जोड्या. त्यांनी पण सारथ्य केलं याने पण सारथ्य केलं. त्यांनी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. यांनी या धर्मक्षेत्रात तत्वज्ञानाची गीता सांगितली. निरागस वैष्णव लेकर तयार करतात. अव्यक्त परमार्थात भारतात वारकरी संप्रदायाचे भविष्यात आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ आहेत लेकर. आधारस्तंभ तुमच्या संस्थेचे मुलं ना म्हणजे गुलाबाची फुलं आणि अन्य मुलं डुकराची फुलं. एवढा फरक आहे. काही काही लेकरांना संस्कारच नाही. एका घरात मी गेलो उघडा जेवायला बसलो. माझ्या अंगावरची केस पाहिले आणि ती पोरगं त्याच्या आईला म्हणायचं मम्मी आजचे महाराज माकडासारखे दिसतात. मी कानाने ऐकलं. आता तिथे मला अन्न कसं गोड लागेल कल्पना करा. मी ते जवळ आले का असं ते पुन्हा म्हणायचं आई बाबा माकड आहे. ती बोलली तसं म्हणू नये बाबांना माकड म्हणू नये. आपल्या घरी ते महाराज आले. बऱ्याच लेकरांना संस्कारच नाही अजिबात नाही. हे संस्कारित होण्याकरता लेकरं तुम्ही घडवताय. कृष्णार्जुनासारखी आपली जोडी आहे. माझा मुद्दा आहे का उद्धव आणि भगवान एक जोडी आणि कृष्ण आणि अर्जुन दुसरी जोडी. महाभारताच्या जोड्यापैकी 2 जोड्या तुमच्या समोर मांडल्या. एक दिवस अर्जुन राव फिरायला निघाले. मी आता अर्जुन असं म्हणत असताना जरा उपाधी देतो त्यांना. अर्जुनराव फिरायला निघाले. अर्जुनाचे लांब लचक केस कुरळे होते. पाठीवर उडत होते. असा सुंदर त्यांनी कपडा अंगावर धारण केला.
दागदागिने राज ऐश्वर्य संपन्न राजबिंडा तो भगवंताची कृपा सगळ्यात देखना धनावर विजय मिळवला म्हणून त्याचं नाव धनंजय असं सुद्धा आहे. असा हा धनंजय वारकरी संप्रदाय सुद्धा ऐश्वर्य संपन्न लोक असावी. उगत भद्र जीवन आपलं काय आहे हो तिकडे नाही आमच्या घरी येता या दूध पिऊन जा. तुला इच्छा पण बायकोला नाही घरी नेऊ नको तू मधला मार्ग काढलाय घरी नेऊ नको दूधही पाजू नको सुट्टे 10 रुपये दे मी रस्त्याने पितो. कशाला त्रास होतो? घरात माणसाच्या प्रेम असलं पाहिजे. नको तू नुसत्या भिंती तिथे असावा प्रेमाची वाळा इत्यादी कविता तुम्ही पहा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. माणसाची घर नसून ती देवालय असावी मंदिर असावी संस्कारक्षम असावी. आपला मुलगा इथपर्यंत आला अर्जुनराव फिरायला निघाला. कसला स्मार्ट दिसायचा अर्जुन. तुम्ही म्हणता तुझा काय संबंध आहे? मी गंभीर मानत त्यांना भेटलो होतो तेही ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. काय करू आता अर्जुनराव आणि देव फिरण्याकरता निघाले. अर्जुनाला ते वातावरण फार आवडलं. असं डिपोवर चांदणं पडलेलं लख प्रकाश आणि फळफळ झुळझुळ वाहणारं पाणी मंद मंद गतीनं वाहणारा वायू पक्ष्यांचं पूजन चाललेलं हिरवळ दाटलेली आणि रमणीय स्वर कानावरती पडत होते. मृदंगाची थाप होती. क्वचित वीणा वाद्य क्वचितपी चहा ही तीर्थितम वेळेचा स्वर कानावरती पडत असायचा. काही ब्रह्मवेत्य मंत्र म्हणत होते. काही गवई तानपुरावरती स्वर चिडून आपला आवाज आकारात आणत होते. काही पखवाजाची प्रॅक्टिस करत होते. रेला मुखडा वर्ण वाजवत होते. प्रसन्न मुखडा त्यांचा दिसत असायचा वाजवताना. आमचे गंभीर दिसतात तसं. आणि अर्जुन आणि कृष्ण फिरण्याकरता निघाले बिचारे फिरण्याकरता. अर्जुन एकाने चौकाळा शब्द घातला त्याचं तत्परी आहे. अनंत जोड्या आहेत त्यापैकी ही एक जोडी आहे. विनोद मुद्दाम ओढून आणायची गरज नाही. तो सहज लिहिल्या उद्या आला म्हणजे समाधान वाटतं. ते अर्जुन पाण्याच्या परिसरात आला. ऐका पाणी हे माणसाला समाधान देणारं क्षेत्र आहे. पाण्यामुळे प्रसन्न वाटतं. किती माणूस थकला क्षमाला कंटाळा आला तरी त्याला जर चुनी भरली गुळणा केला डोक्याला पाणी लावलं हातपाय धुतले प्रसन्न वाटतं. त्याला आपण हल्ली म्हणतो फ्रेश झालो आता फ्रेश झालो हातपाय धुतले त्याला बरं वाटतं. अर्जुनराव पाण्याच्या सरोवरात आले. तुम्ही सगळे ऐकायला म्हणलं पाण्यात पाय टाकले. अर्जुन हातपाय धुतले डोक्यावर हात फिरवला. अर्जुनाला फार लांब लचक केस होते. अशोकराव मला केस प्रचंड आवडायचे. आता वरचे गेले एवढे शिल्लक आहे. तेव्हा मला मिथून कट असायचं. आता मी इथून तिथून ठेवलाय. शब्दांच्या रचना बघा इथून इथून तिथून असं. अर्जुन पाण्यात उतरले आणि अर्जुनाला असं वाटलं ये साला एकांत बहुत बढ़िया है और इस समय मेरे साथ अगर आनंद लुटाने के लिए अगर सुभद्रा मेरे साथ होती थी तो बहुत आनंद मिलता था. कौन 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 सुभद्रा शब्द नीट म्हणा. काही एवढे दळभद्र ते सुभद्रा म्हणते. सुभद्रा सुभद्रा काल्याच्या कीर्तनाचा श्लोक म्हणताना कसा श्लोक आहे मी सांगतो. सुरुवात सांगा मला कोणतरी. बिभ्रदवेणुं जठरपठयोः शृङ्गवेत्रेषु कक्षो वामे पाणो मस्त्रनकवलं तत्फलान्यङ्गुलेषु तिष्ठन् मध्ये तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्भस्वैः स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भोग बालकेलिः असा उच्चार. यज्ञ भोग बालकेली यज्ञ भोग बालकेली म्हणतात. यज्ञ भोग बालकेली उच्चाराची स्पष्टता अत्यंत महत्वाची आहे. आपले लोक गाणं छान गातात पण गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेला पुण्यात नापास का होतात त्याचं कारण आहे शब्दाचं वजन आघात सम आणि काल त्याचं आवर्तन त्याचं मंडल त्याचं सर्किट पूर्ण होणे आणि शब्दाची अस्वच्छता. त्यामुळे आपण ठिकाण हे सगळं करण्याकरता प्रयास करावा लागतो. सुभद्रा नाही सुभद्रा. भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारी. ती दिसायला तशीच होती. तिच्याबद्दल मला इंग्रजी येत नाही. इंग्रजी बद्दल फार भिकारी माणूस आहे. तोकडा आहे.
असं म्हणतात व्हेरी स्मार्ट, व्हेरी ब्युटिफुल. ती सुंदर होती, अत्यंत सुंदर होती. इंग्रजी ही भाषा काळाच्या ओघात येणं काळाची गरज आहे आपल्या वक्त्याला, पण ती तशी दुबळी भाषा आहे. CAT कॅट म्हणजे मांजर, डोक्याला काय म्हणू कॅट आहे. योजना संस्कृत मध्ये योजना आहे, मराठीत योजना आहे, हिंदीत योजना आहे. इथे योजना नाही, इथे पर्यायच नाही. CAT कॅट म्हणजे मांजर, CAT कॅट म्हणजे बोकाच. इथे पर्याय नाही. लक्षात आलं. काही काही लोकांना इंग्रजी बोलायची फार हौस. एका व्यक्तीला आम्ही म्हणालो भांडणासराव आता दिसत नाही, गाई मागत नाही, आता गुरं सांभाळत नाही, शेतात येत नाही. त्यांनी सांगितलं महाराज तो काळ संपला, आता उत्पन्न वाढलं, शेती बागायत झाली, ठिबक सिंचन केलं, आता गाई पाळल्या, गुराखी ठेवलाय, मी करत नाही. आणि पोरग एक बँकेत लागलं आणि एक मिलिटरीक लागलं. काय म्हटलं ते मिलिटरी, त्याला मिलिटरी पण म्हणता आली नाही, सैन्यात म्हणणार, पण इंग्रजीची फार हौस. मिलिटरीक लागलं. मला चांगलं झालं. पैसा सरकवला का, केंद्रात ओळख होती का, कप्तान कोणी संबंधातलाय का, नाते आपले जोडलेत का, नाही म्हटलं अजिबात नाही. म्हणलं पोरग लागलं कसं, कसं लागलं म्हणजे त्याची डेड बॉडी कशी होती, कसं काय डेड बॉडी. शब्दांचा प्रचंड अभाव व बोलण्याची काही काही लोकांना फार मोठी हौस, फार मोठी हौस. अर्जुन आणि कृष्ण ही अलौकिक जोडी. अर्जुनराव पाण्यात शिरले, केसात हात फिरवला आणि जरा इकडे तिकडे पाहताना पुन्हा लक्षात आलं यहाँ अगर सुभद्रा होती थी तो आनंद मिळता था. आता हे कोणाला कळलं, हल्लीच्या अनेक कृष्णाला कळतं, नाही कळतं. अनेक अर्जुनाला कळतं. तर जगात उत्पत्ती करणाऱ्या कृष्णाला न कळेल असं होईल का. प्रमाण झालंय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. सांगूनही कळत नाही त्याचं नाव जीव, न सांगता कळतं त्याचं नाव देव. बाबाच आपलं चिंतन झाले, त्याला तात्काळ क्लिक झालं, याने आपलं स्वरूप बदललं. आणि देव एवढा देखणा झाला, एवढा देखणा झाला. देवानं निर्माण केलेले मॉडेल जर एवढे दिसायला चांगले, तर निर्माता कसा असावा कल्पना करा. एवढा देखणा दिसायला लागला, प्रकर्षेण मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. त्याचं देखणं स्वरूप दिसायला लागलं. ठुमकत, मुरडत, लाजत, मान खाली घालत, कुरड्या केसाची बट गालावरती आली, हसता हसता खळ पडली, खोलगा पडला गालाला. आणि बासमती तांदळासारख्या दगडशूर दंतपंगती पाहिल्या आणि पायातल्या पैंजनाच्या नुपुरांचा ध्वनी ठुमकत मुडत येताना चुन्नुक चुन्नुक वाजायला लागला. आणि त्या स्वरनादानं वेड लागलं अर्जुनाला. पाण्यात हातपाय धुताना अचानक उठला आणि म्हणाला वेलकम भावा कामे. आधी सुभद्रा मला छानला वाटला, इकडे मी ही प्रॅक्टिस का करतो. आपलं फॉरेनला लंडनला कदाचित यांच्या उशिराने नियोजन करलं ते उच्चार तसे आपल्याला निदान बोलता तरी यावे. प्रॅक्टिकल इंग्रजी नाही चहा चांगला आहे का, एवढं तरी काय. आपल्या ग्रामीण भागाचे 2-3 वारकरी चालले आणि ते ब्रिटनचे 2 लोक संशोधन करण्याकरता वारकऱ्याकरता आळंदीला आले. ते म्हणले आज इकडे भोजन हाय. त्याला भोजन नाही म्हणतात, आपलं म्हणजे चला जेवायचा कार्यक्रम नाही. कळलं तुम्हाला, भोजन भाजन असं उच्चाराची शब्दता. कदाचित मी जर तिकडे आता जाणार आहे यांच्या सगळ्यांच्या उशिरा आणि या माणसाला मी घेऊन जाणार आहे बरोबर पप्पा झाला. मग त्या परराष्ट्रात अमेरिका लंडनला काही विना नसणार आहे. मग गिटार माझ्या हाताशी, मग तिथे आपल्याला काही असा फेटा वगैरे मिळेल असं नाही. मग तिथे ती कॅप, हेडला कॅप करावं लागेल हेल्मेट सारखी. कपडेला काही उपकरण मिळणार नाही, ते बेल्ट घालावं लागणार. ते लुंगी पंचा काष्टा नसेल मग जर्किनची पॅन्ट घालावी लागणार. ती कुठे फाटलेली असणार तर आनंद चैनी असणार. ऐका मग अशा वेळेला ती विना माझ्या हातात येणार आणि मग मी तिथे कसं म्हणणार याबद्दल तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. साथ करतात मला श्री गंभीर महाराज अवचर मृदंगाला. तुम्ही जरा टाळ्याचा एकदा नाही, अशा कुठेही नाही लय मध्ये एका ताला अशा कुठेही वास्तविक तिथे टाळ्या नाही वाजवायच्या. जरा समेत ताकदीच्या वाजल्या पाहिजेत, बरं वाटतं. कदाचित परमेश्वर महाराज तिथे माझं सुंदर ध्यान पेश करण्यात येईल आणि मग माझं कीर्तनाला सुरुवात येईल. मग ते अमेरिका लंडनचे लोक म्हणतात आज आपला चांगला भाग हाय. भाग्याला ते भाग म्हणा, चांगला भाग हाय. आज कीर्तन खार एकदम स्वार मध्ये गाया, स्वर मध्ये गायला चांगला वाजवला.
आणि माझं सुंदर ध्यान तिथे असणार. सुंदर ते ध्यान उभे भेटे बरे याची कल्पना करा तुम्ही. मी अमेरिकेला गेलो असं मग ते माझ्या बरोबर असणारच. एवढं गांभीर्य कोण सांभाळेल? हे असं मधून अजून असलं म्हणजे ऐकणाऱ्याला वाटतं बुवा बरा आहे बुवा. ते लोक यांना म्हणायचे एवढा खर्च करून वाया गेला हा आणला कशाला इथे. आणि यावर सगळं अभ्यासल्यासारखं बाबा कसं अर्जुन अंतःकरणापासून इंग्रजी बोलायला लागला. शोभना तू आली मला चांगला वाटला. ती पण म्हणजे मला पण एकदम गोड गोड वाटला. आणि मला जे वाटलं ते तुला कसं काय कळलं? अर्जुनाने तिला विचारलं. ती म्हणली मी ऑनलाईन होते. बऱ्याच सज्जन अर्जुनाला ही गोष्ट कळली असेल. रात्र रात्र विचारे झोपत नाही असं असं करत असतात. काय करतात ते कळतच नाही. मला कधी यांच्याकडे की होती एखादा अभंग पाहायचा आहे, एखादं व्याख्यान घ्यायचंय, एखादा फोटो घ्यायचा आहे, काही नकाशा पाहायचा आहे, रस्ता सापडायचा आहे, काही चांगलं माहिती असेल तर अवश्य त्याचा स्वीकार करावा. पण कधी रात्रभर झोपत नाही. मी त्याला शपथ घेऊन सांगितलं तू आता चित्रावरच समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. अर्जुन खुश. तुला माझा कसं काय कळलं? ती म्हणली मी ऑनलाईन होते. तुझा मिश्र पाल आला मी जागा झाला. तू आधीच बैस. अर्जुन एवढ्या लाडात आला, एवढ्या लाडात आला. गंभीर महाराज त्यांनी त्याच्या हातातली सुंदर देखणी हिरे मानी कोंदणातली 100 नंबर कॅरेटची सोन्याची पिवळी चुटूक अंगठी काढली. आणि नदीच्याच किनाऱ्यावर व्हिडिओ नसताना, मंडप नसताना, पाहुणे नसताना, पूजा सांगायला संकल्पाला भटजी नसताना अर्जुनाने सुभद्रेच्या हातात अंगठी घातली आणि साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तास दीड तास झाला. अर्जुन म्हणायचा सुभद्रा बैस तू आली ना मला बरं वाटलं. हल्ली कविता एवढ्या खालच्या लेवलच्या सुरू झाल्या. जुन्या कविता एक शब्द उच्चारा ऐकणाऱ्याच्या डोळ्याला पाणी येतं. शर आला तो नुसता शब्द उच्चारला की अंगाकडे हेलावून जातं. आता नवीन कविता निघाल्या त्याचा मुक्त छंद. तू जेव्हा आलीस तेव्हा मला वाटले होते आणि मला जे वाटले ते तुला पटले होते, तुला पटले तेच मला वाटले होते. लोकांनी टाळ्या वाजवायच्या. म्हणजे जो दर्जा होता दर्जा तो आता शिल्लक राहिलेला नाही. कविता कशा असायच्या तुम्हाला सांगतो. मोरोपंतांनी तुकोबाऱ्याबद्दल एक कविता लिहिली मनपूर्वक ऐका. भगवत भक्ती करा या बहुजन जड जीवाशी जो तुका शिकवी, त्याच्या दुसरा धरणी वरती येईल कोण हो तुका शिकवी. काय अर्थ सगळं तू त्याच्यात. काय व्याकरणाचा रसस्वाद आहे, काय रसभरी साहित्य लालित्य होतं लिहिलंय. खरा तो एकच धर्म इथपर्यंत कविता समाधानकारक वाटतात. आज दर्जा राहिला नाही. तू आलीस तेव्हा मला वाटले आणि मला जे वाटले तेच तुला पटले, तुला पटले तेव्हाच माझे पेटले तेच मला वाटले. त्याचा दर्जा, त्याची ताकद, शब्दांची भाव. अर्जुन एवढा बेहतर खुश. सुभद्रा काय नाही जवळ काहीच. तिच्या डोक्यावर हात फिरवला. माणसं काय करतील सांगता येत नाही. एक प्यारीला यशवी माझ्याजवळ बसलं होतं आणि मला म्हणायचं सुगंध तू काय समजतीस? मला सुगंध बोलला ते तुला कळत नाही का? सुगंध का दुर्गंध कळत नाही काय ते. आणि पुन्हा म्हणलं मला वाटलं की एक आहे की म्हणून जमलं गाड्या काम. असे काही सज्जन जगात एका चढीत एक आहे. एक ड्रायव्हर प्यालेला होता आणि पैठणच्या वाळवंटात षष्टीच्या काळात मी पडलो. त्यांनी माझ्या पाठून हात फिरवला आणि तो मला म्हणायचा सरला
विसरलीस तू मला? तुला मी कळलं नाही का तुला एवढा मोठा जांबून दिसत नाही का तुला? वालीच्या अर्जुन लाडात आला, अंगठी हातात दिली, दीड घंटा गेला, काळ बराच पोटला आणि अशा प्रसंगाला ती म्हणाली मला आता जावं लागेल. ही घटना आता कृष्णाला कळता कामा नाही, कारण त्याचा सोशल मीडिया अत्यंत खतरनाक आहे. त्यांनी कसे कॅमेरे बसवले असतील सांगता येणार नाही. तुम्हाला मलाही कोणाची भीती नाही, फक्त त्याचीच भीती आहे. कारण तो आतूनही काळा आहे, बाहेरूनही काळा आहे, कृष्ण पक्षातला आहे, अष्टमीचा आहे, वीर डेंजर्स. त्याची मला भीती वाटते. मला आता जावं लागेल. पण मी जर तरी आठवण केली तर तू येत जा. ती म्हणाली ऑफकोर्स आय एम रेडी. तू कधी पण मला कॉल कर, मी यायला तयार. फक्त ठिकाण सांगत जा, शाळेच्या ग्राउंडवर का मैदानामध्ये का बायपासला का कुठे अजून यायचं तेवढं मला मधून अजून कळवत जा, मी यायला तयार. मग आता येऊ का? बाय झाला. ती निघाली, गुप्त झाली. ऐका, ती निघाली, गुप्त झाली. आणि या बाबानं त्या बाबाला आवाज दिला, अर्जुनराव, सत्ता भोगत असताना वेळ वाया जाता कामा नये. देवाने आवाज काढला, मेरे भाई और बहनों, ये भ्रष्टाचार में नहीं चलने दूंगा. हे वाक्य ऐकलं आणि घामच फुटला अर्जुनाला. याला वाटलं कळलं काही नाही देवा, तसं काही नाही. पण ते आपलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्नान केलं, जप केला. ते म्हणजे तुझा जप मला पक्का कळलाय, लवकर. आणि एक सांग, इकडून जायचं का इकडून जायचं? बोट नीट आहे का, इकडे का इकडे? असं केल्यावर ती अंगठी दिसायची, इकडून का इकडून. मला कोणी चल पण चल आता. रथात बसवलं, रथ निघाला, पोहोचला, महाराजवळ आले. रोज थाट असा असायचा, अर्जुनाला हाताला हात द्यायचा, त्याने अलगद उतरायचं, घोड्याच्या पाठून हात फिरवायचा, महालात जायचं, देवाने लगाम काढायचा, घोडं सोडायचं आणि अर्जुनाच्या मागून मग महालात जायचं. आज घटना नेहमी झाली. अर्जुनरावांनी रथातून उडी मारली आणि लगबगीनं अर्जुनराव महालात गेले आणि हळूवार इकडे तिकडे पाहत म्हणाले, सुभद्रे, हे कानावर येत असं ना तुमच्या सगळ्यांच्या. अशा अनेक प्रकरण तुम्ही पाहिले असतील ना. सुभद्रेने पाहिलं, मोठ्या बातम्या कळतात. चेहऱ्यावरचे भाव, कीर्तनाला नाट्य अभिनय असला पाहिजे, अभिनय चिंतन असलं पाहिजे. कीर्तन हा एक बाकी प्रयोग आहे, कळलं का तुम्हाला? इथे पितामह भीष्म सांगता आले पाहिजेत, अर्जुनाची भूमिका मांडता आली पाहिजे, जनिनीला सांगता आली पाहिजे, तुकोबारायांची जिजा सांगता आली पाहिजे, नाथांची गिरजा मांडता आली पाहिजे. मला त्या एका नटाला मरका गंभीर महाराज सलाम करावा वाटतो. सलाम एका नटाला, महाराष्ट्रातल्या एका नटाला मला सलाम करावा वाटतो. अरे काय शब्द आहेत त्या माणसाचे, काय शब्द आहेत. जगावं की मारावं, मारावं की जगावं, हाच एक एवढा प्रश्न आहे. तो भी अरे ज्यांनी आम्ही जन्माला घातलं ते आम्हाला सोडून गेले. हे नेमका ईश्वरा किती निष्ठुर झाला असतो. काय शब्द, फेकी गीती शब्दाची. मला जीवनात एकदा त्या माणसाला भेटायचे. तुमची मुलाची वेळ असली मला त्यांच्याकडे घेऊन झाला. तेवढा मोठा माणूस आपल्या महाराष्ट्रातला. आणि क्षेत्र कोणतंही असू द्या त्या माणसाचं, पण त्याने त्या क्षेत्रातल्या कामाकरता दिलेला वेळ हे त्याचं संतत्व आहे. हे गोष्ट लक्षात राहण्यासाठी लक्षात राहतो. हे त्याचं संतत्व आहे, समर्पण आहे, वाहून दिलंय, झुकून दिलंय आपला काळ. त्याला तुका म्हणे इथे मरावं लागतं. सांगता मेलो म्हणाले तसं मरावं लागतं. तेव्हा ते जिवंत तत्वचिंतन किंवा साहित्य लालित्य राहत असतं. सुभद्रे, मी बाहेर आले ना घराच्या, तुझा मला कॉल नाही, हॅलो, तुझी माझी भेट नाही, कधी आपण पिरियडला नाही.
तुझं माझं ऍडमिशन एका विद्यापीठात नाही आणि तू म्हणतो माझी अंगठी कुठे? अर्जुना, एक काम कर, तू आता गोळ्या सुरू कर. तुला नॉर्मल माइंड इफेक्ट झाला. हॅलो, तू आता गोळ्या सुरू कर, गोळ्या सुरू कर. मला का? अगं अंगठी कुठे? ती म्हणाली मी बाहेर आले नाही, तुझ्या अंगठीचा माझा संबंध अजिबात नाही. शास्त्र तेजाचा अर्जुन मूळ स्वभाव जाईना या संत वचनाप्रमाणे नाविलाजाने रागावला. ते का ओरडलो? काही जे मुलगे झोपले ते जागे व्हावे. सुभद्रे, अंगठी कुठे बोल? हा सिंहध्वनी रिप्लेसवर जेव्हा घोड्याजवळ उभ्या असलेल्या देवाच्या कानावर पडला तेव्हा देवाच्या लक्षात आलं तर अभी तो अंदर जाना पडेगा, अर्जुन तो सटिया गया है. आतमध्ये गेला, देवाने डोक्याला हात लावला स्वतःच्या. नीट ऐका, भूमीकडे, माझ्या भूमिकेकडे डोक्याला हात लावला. अर्जुना, अरे काय ओरडतोस, तुला पडतंय का हे राजा? असा हात केला. काय लावलंय? काय? तुम्हाला काही नाही लावलं, जे लावलंय तुझ्याकडेच लावलं. आणि ती पाहिली आणि मग सुभद्रेला अर्जुन सांगितलं तू तिकडे जा, मला देवाशी बोलायचं. देवा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ही अंगठी माझी तुमच्याकडे कशी आली? म्हणजे सहज प्रेमाने विचारलं. ते म्हणलं धाब्यावर होतं त्या दिवशी. नाही ऐकवलं तुम्हाला? धाब्यावर असताना, हेही बऱ्याच लोकांना नाही कळलं. धाब्यावर असताना याचा अर्थ विषयासक्त झाला असताना, मनोवृत्तीवर नसताना आणि विषयरूपी मदिरा प्यालेला असताना तू लाडाला आलास, माझ्या पाठीवर हात फिरवलास, जवळ घेतलंस आणि तुझी अंगठी काढली, माझ्या हातात घातली, म्हणजे तुम्ही सुभद्रा झाला. हो, हे असं कसं तुम्हाला कळतं ना? सांगता त्याचं कारण असे, मी जानता नाही, मी जानता आहे. जाणीवेचा देव तेथे कायचा भेदभाव. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. जाणता शब्दाची योजना दोनदा का? देवाला देवाच्या देवपणाची जाणीव या करता जाणता आणि देवाला देवाकडे येणाऱ्या भक्ताची परमार्थाची सुखदुःखाची जाणीव या करिता जाणता. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. त्याची सत्ता एक दिशी परिच्छिन्न स्वतंत्र आहे. तुमच्या माझ्या सत्तेला भय आहे, याकरता तुमच्याकडनं मला प्रमाण अपेक्षित आहे. अगदी सूर्याचं तेज, वेदाचं बोलणं, वृक्षाची पानं, समुद्राची बैसका आणि पर्वताच्या
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुझ्या सत्तेने सूर्याचं तेज त्याच्या सत्तेनं, वेदाचं बोलणं त्याच्या सत्तेनं, वृक्षाची पानं त्याच्या सत्तेनं, अगदी समुद्राची बैसका त्याच्या सत्तेनं, पर्वताच्या रांगा त्याच्या सत्तेनं, असा सर्व सत्ताधीश परमात्मा तू आहे. तुमच्या माझ्या सत्तेत फार फार 3 वर्ष, 2.5 वर्ष त्यांना, 2.5 यांना, 1.5 त्यांना, 4.5 त्यांना, उरले 2 यांना, असं एकामेकाला सांभाळत बदल करावा लागतो आणि इज्जतीत राजीनामा द्यावा लागतो. आपल्या सत्तेला भय आहे. एखादा सरपंच झाला तर गावातून म्हणतात अविश्वास आहे, अख्ख्या गावात संडासची स्कीम एकट्याने खाल्लेली आहे. म्हणजे कोण कोणावर आरोप प्रत्यारोप करेल हे सांगता येत नाही. कधी पण सत्ता आपली जाऊ शकते. आपल्या सत्तेला भय आहे. देवाची सत्ता अव्याहत निरंतर अखंड कायम स्वरूपी सत्ता आहे. असा हा परमात्मा आहे. देव जाणता 11:15 वाजले जणू देव जाणता आपुल्या सत्ता एकाएकी. आता दुसरं प्रमाणे देवचतुर जाणून अंतर वर्तत असे. महाभारतातला 2nd पार्ट दुसरा दृष्टांत लगेच सांगतो. काही सज्जन लोक उठायला लागले, सभात्याग व्हायला लागलाय. विरोधकांचा गदारोळ होऊन सत्ता पडण्यापेक्षा आपण आपल्या इज्जतीत थांबलेलं बरं होईल, मला असं स्वतःला वाटायला लागले. देवचतुर कसा आहे ऐका. ते काय झालं, श्री भीमा धष्टपुष्ट शरीराचा, बलदंड शरीर, 12 हत्तीचं बळ त्याच्याकडे, फार ताकद त्याची. त्यांनी सहज पाय टाकला तर धरणीकंप व्हावा अशी भूमी कंपायमान होत होती. एवढं बलदंड त्याचं स्वरूप. पण त्याला जेवायला लागायचं. कीर्तन होऊ न होऊ, चाल होऊ न होऊ, 11 वाजू 12 वाजू 2 वाजू तो म्हणायचा पोटात आग पडली. याचं काय मी भीमाबद्दल बोलतोय. कृपया कोणी भीमा असा नवीन निर्माण करू नका. महाभारताची घटना सांगतो. त्याला भूक लागली आणि योगायोग त्याला काकानं निमंत्रण दिलं. तुम्हाला शब्द स्वच्छ कानावरती पडतायत ना, मला त्याची भीती वाटते. काकानी कुणी निमंत्रण दिलं? काकानी. ते आंधळा काका त्याचं नाव धृतराष्ट्र. ते सारखं असं बघायचं, जरा माझ्याकडे बघा म्हणजे धृतराष्ट्र तुम्हाला कळेल. कृपया मी धृतराष्ट्र नाही. असं करायचं. कुछ भी कर जी जो, लेकिन वो भीमा को बुलाओ. तिकडे चालायचं ते. त्याचं नाव शकुनी. हे मेहुणे आणि याला म्हणायचं जी जो कुछ भी करो लेकिन सत्ता तो आपने हाथ में आना चाहिए. हे निघाला. त्याचा चालण्याचा एक पाहण्याचा ढंग न्याहाच असायचा. भीमा को बुलाओ, एक बार उसको खिलाओ और खाना खिलाते समय विष डाल दो और मार दो भीमा को. हे कुणाचं डोकं? शकुनी. हे आंधळ. सत्तेसाठी बरेच लोक आंधळे होतात. ते धृतराष्ट्र असतात. कळलं का? सत्तेसाठी त्यांना काहीच कळत नाही. बोलवा भीमाला निमंत्रण दिलं. याला भूक लागली होती. अर्जुनाला विचारलं स्वयंपाक झाला का? अजून वेळ. नकुळाला विचारलं काय झालं? भीम दादा काही नाही, आता फोडणी राहिली. नकुळाला विचारलं शिरा कुठपर्यंत? तुम्हाला 2 कढया झाल्या, मला 5 कढया शिरा पाहिजे एकट्याला. ऐकताय ना? 5 कढया मोठ्या शिरा. कुठे शिरा नाही, शिरा. 5 कढया शिरा एकट्याला. आणि 12 कढया कढी कीर्ती. फुरका वाढला की इथून एरण जळगावला ऐकू जायचा. गांजावाल्याचा आवाज बघा तुम्ही. मला प्रॅक्टिस नाही तर माझ्याकडे बघता तुम्ही. आमच्या आखाड्यात साधू मस्तपैकी ती धून लावतात. अलग खोल अपना दुनिया की झलक पर दम लगाने आ जाए देखने वाले वाला. धूर काढणे प्रकार. यांनी नुसता फुरका वाढला की गावाच्या गावाला ऐकू जायचं. एवढी ताकद त्याची. स्वयंपाक कमी, भीम दादा थोडं काम. मग मी निघालो म्हणला आता मला निमंत्रण आहे. कुठं? काकाकडे. जाता कृष्णाची मध्ये भेट झाली. देव जाणता, देवचतुर, सगळीकडे सूत्र फिरवा, देव निराळा. काय विवास कुणीकडं जेवायला. कुठं?
काकाकडे तुला बुद्धी किती आहे काय नाही का काकाकडे ज्या वेळेला चालला अरे उभ्या महाराष्ट्रात काका बोलण्याचं काय चाललंय तुझं काय चाललंय काही भरोसा धरू नको काय होईल सांगता येणार नाही पण श्रद्धेने बोलल्यावर प्रेमाने नाही म्हणता येत नाही गिळायला सत्रांच्या टाकायला नाही पप्पाची गणित नाही गुटखा नाही नारळ नाही हार नाही पत्रिका नाही जेवला का नाही गेला का नाही मेला का नाही याला नाही कसं काय म्हणा वर्गणी एकाची जेवायला ते असं आणि वजन त्याच पुन्हा हे कडीवाले असेच वजन मारतात बऱ्याच गावाला बराच प्रसंग झाला कृष्णाने खांद्याला खांदा मुद्दाम मारला जाता तास पण इकडे जेवायला माघारीचं का जेवायला जाऊ नको धोका आहे तुला का अरे ते दिसायला आंधळे पण व्हेरी डेंजरस खतरनाक आंधळ्याची चित्तवृत्ती एकवटलेली असती ते काहीही करू शकतात काहीही आंधळ्याने जर कदाचित कवयित कोणाला पकडलं तर सोडत नाही आंधळ्याने लचका धरला हाडच वाजवला आंधळीने पिठी वाजवायला लागली तर सुसंबद्ध पंडित उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब कॅस नाही काहींच्या ज्ञानेश्वरी गाथा पाठ आहे चित्त एकवटलेलं असतं त्या लोकांचं अनेक तबलजी अनेक गवई तांबोऱ्यावर आंधळे आपण अगदी सवयीला मुंबईला पुण्याला सदैव पाहतो हा डेंजर आहे तुझ्या इतकंच बळ आहे त्याला त्या म्हाताऱ्याला तुला काय वाटलं तू ताकदीच आहे मी चाललो मुळे जेवायला तेव्हा तुम्ही काही करा पण जेवताना आडवी येत जाऊ नका बा प्लीज भीमा म्हणला मग देव म्हणले तुझं प्रारब्धन तू जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वराचा नाही पण मग अडचण काय ते म्हणले तुला हा मारील भीमाच्या आकाराचा पंचधातूचा पुतळा तयार केला बिरिंग सारख्या चाकाच्या खिडक्या बसवल्या भीमाला पडद्याच्या पाठीमागे उभं केलं भीमाला आवाज काढायला लावला आणि तो पुतळा ढकलत 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 आंधळ्या धृतराष्ट्राच्या सिंहासनाजवळ आणला आणि देवानी खऱ्या भीमाला सांगितलं बोल मी आलोय चाचा मैं तुम्हारा भतीजा भीम आया हूं हसायला लागला गया मेरा लाल पुत्र से भी ज्यादा मैं प्यार करता हूँ पहिला तू है और दूसरा दुर्योधन है आता एवढं प्रेमाने बोललं हे गेलं जवळ पुतळा उभा राहिला म्हातारा कटकट 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 आवाज चुर्रा करून टाकला पीठ केलं पीठ चूर्ण भुगा भुगा पीठ केलं आणि देवानी मग भीमाला खुणवलं चलायचं नाश्त्याला चल देवा अहो पुतळ्याचं पीठ केलंय माझं यांनी थालपीठ केलं असतं मला जायचं नको जाणून देव चतुर देव चतुर देव निराळा आदित्य विटाळा म्हणे तुका देवा तुका म्हणे वचनस्थानी भूतानी यंत्रा रूहानी माया जगत उत्पत्ती परमात्मा करतो पण जगताचा संबंध येऊ देत नाही तो त्यापासून अलिप्त आहे स्वतंत्र आहे निराळा आहे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवागी या तुकोबाराच्या आपल्या संहितेवरती हलकं फुलकं भाव प्राकट्य चिंतन रसज्ञपणानं तुमच्या समोर करण्याचा मी प्रयत्न केलाय या जे थोडंफार बरं असेल त्याचा आपण स्वीकार करावा जे चुकलं असेल ती मायेच्या पदराने मला पुन्हा माझ्या पदरात घालावं आपण सगळेजण या ठिकाणी आज आला आदरानं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो श्री प्रवीण काका नाथवंशातले तुम्ही आला तुम्हाला धन्यवाद तुमच्या सहकार्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद श्री सुतार सर तुम्हाला धन्यवाद शेळके सर तुम्हाला धन्यवाद जोगदन भाऊ तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद अशोकराव तुम्हाला धन्यवाद माझ्या सगळ्या हरिभक्तांना वैष्णवाला महाराज लोकांना धन्यवाद देतो बरं का एकदा इच्छा माझी पुरी करा फोटो काढा ना मला
क्या बात आहे. आणि एकदा मी लोकांच्या मध्ये असा एखादा घ्या असा वरून किंवा हे सगळे लोक दिसतील असं आणि तुमच्या खर्चाने मला तेवढं पाठवा बरं समाधान वाटतं. हे कीर्तन आता संपलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा हा मंच ज्या कलाकारांनी उभा केलाय त्या सगळ्या कलाकारांना मी कोटी कोटी सलाम करतो. धन्यवाद. प्रांगण भक्ती सुखाने भरून गेलं. आज प्रत्यक्षात पैठण, त्रिंबक, आळंदी, सासवड, तिहू, पंढरपूर या गावात अवतरलं. हा आनंद अगम्य अगोचर सोहळा, अलौकिक सोहळा हनुमंतरायाने गोळ करून घ्यावा अशी भावना व्यक्त करतो. या जोडीला पुन्हा धन्यवाद देतो. शब्दांना विराम देतो. सर्वे सुखेन संतु संतु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. करविली तैसी केली कटाकट वाकडे काढीत देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मला क्षमा करणे संती नोहे अंग होत केले त्या संतांच्या ऋणात मुक्त होण्याकरता एक वार त्यांचं स्मरण करावं. ज्ञानेश्वर सर्व माता भगिनींना आणि सगळ्या भाविकांना माझी प्रार्थना आहे तुकोबारायांचं स्मरण आणि भजन करायचे. सगळेजण एक साथ हात वर करा. सगळेजण वा वा वा. गंभीर महाराज काय वातावरण आहे, काय क्या बात आहे. हा हा काय हात आहे त्या लोकांचे. हे सगळे हात जर एकत्र आले तर महाराष्ट्र पुन्हा रामराज्य होऊ शकतं, शिवराज्य होऊ शकतं. तू गोष्ट वा 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 वा. अप्रतिम. आता जर आपण चाल सुरू केली तर लोक त्यांच्या चाली राहत होती. त्यापेक्षा आपण आता चाल कपात करूया. कीर्तन माझं झालंय. काही निवेदन श्री महाराज करतील, काही भावना व्यक्त करतील, येणाऱ्या अतिथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील. शब्द पूर्ण झाल्या विना कृपया मंडपातल्या माता भगिनींनी आभार वर्धाने उठू नये अशी त्यांना पुन्हा पुन्हा या व्यास मंचावरून प्रार्थना आहे. माझ्या माता भगिनी आभार वर्धांना एकच जाता जाता प्रार्थना आहे. गर्भातल्या बालिकेची भ्रूण हत्या करू नका. गायीच्या तस्करी करू नका. द्राक्षांच्या चोरी करू नका. पाणी जपून वापरा. निर्व्यसनी जीवन जगा. संस्कारक्षम संस्कृती घडवा. मुलाबालांना अशा गुरुकुलात पाठवा आणि तुमचे लेकर श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय शिवराय संभाजीराजे महाराष्ट्राकरता करा एवढी तुमच्या चरणी सलगीची प्रार्थना करतो. महाराज बोलतील आता मला द्या रे कोणीतरी पुढची द्या रे आता शेवटी तरी द्या. हॅलो
साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबरायांनी ही जी उभी आहे ती त्या अमृतासाठी तयार केली नसून याच अमृतासाठी तयार केली असावी, असं या ठिकाणी आज अमृततुल्य, ज्यांच्या नावातच अमृत आश्रम असा शब्द आहे आणि त्यांची अमृत वर्षा आपल्या या सर्व लाडसांगी आणि पंचक्रोशीला या ठिकाणी झालेली आहे. बस सज्जन हो, कळत नकळत चुका घडू शकतात, तो जीव आहे. बिनचूक आहे तो देव आहे. आणि चुकलेल्यांना जे दिशा दाखवतात ते महामंडलेश्वर आदरणीय अमृत आश्रम महाराज जोशी यांच्या. त्याच वेळेला आमच्या हनुमंतरायाच्या समोर दोन संत एकत्रित आल्यामुळे आणि मोक्ष सायुज्यता जोडी या न्यायाप्रमाणे दोघांचं एकीकरण आणि या गावामध्ये आपण येऊन प्रथमतः सर्व ग्रामस्थांनाच नव्हे, आपली आतुरतेनं सबंध पंचक्रोशी या ठिकाणी वाट बघत होते. येऊन या सर्वांवरती अमृताचा वर्षाव केला, त्याबद्दल सर्वांच्याच वतीनं महाराज आपल्या चरणी, ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व तरुण, वयोवृद्ध, तपवृद्ध, माता भगिनी आपल्या चरणावरती नतमस्तक आहोत. सर्वांनी महाराजांचं टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आज आपल्या कार्यक्रमाचा तृतीय दिन अतिशय भव्य आणि दिव्य असा सोहळा या ठिकाणी सुवर्ण महोत्सव सुरू असताना पहाटे काकडा झाला. त्यानंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असताना या एकल्याचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला या संतोक्तीप्रमाणे सर्वांनीच या कार्यामध्ये आपापलं सेवादान या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. त्यामध्ये पहाटे ज्यांनी आपल्याला नाश्ता दिला ते दाते या ठिकाणी आहेत, दुपारचे अन्नदाते या ठिकाणी आहेत, सायंकाळचे अन्नदाते या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो की आपण समोर येऊन महाराजांच्या हस्ते प्रसादाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. भानुदास भगवंतराव पडुळ यांनी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी प्रसादाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर दुपारचे अन्नदाते राधाकिशन आसाराम पडुळ भाऊ यांनी सुद्धा महाराजांच्या शुभ हस्ते आपण प्रसाद या ठिकाणी हनुमंतरायाचा घ्यायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. बजरंग बली की. त्याचबरोबर सायंकाळचे अन्नदाते जगदीश अंकुशराव देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी महाराजांच्या शुभ हस्ते प्रसाद या ठिकाणी सेवन करायचं आहे. आणि ज्यांनी या कार्यक्रमामध्ये महाराजांची सेवा घेतलेली आहे ते या सेवेचे यजमान त्रिंबक अंबादास चव्हाण यांनी सुद्धा समोर यायचं आहे. आणि महाराजांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद घेण्याच्या अगोदर महाराजांचं या सप्ताहाचं प्रतीक म्हणून भगवान पंढरीश परमात्म्याची प्रतिमा महाराजांना देऊन महाराजांचंच आपण या ठिकाणी संत पूजन करायचं आहे. या ठिकाणी आदरणीय अमृत आश्रमजी महाराज यांचा पांडुरंगाची प्रतिमा देऊन पूजन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर दुसरं भाग्य, मगाशी मी सांगून गेलो की पहिल्याच दिवशी नाथांचे वंशज श्री संत एकनाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी येऊन गेले आणि आजही महाराजांच्या या सेवेसाठी आदरणीय आमचे गोसावी काका या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांच्या हस्तेच या ठिकाणी प्रसाद देण्यात. या नामदेव महाराज तुमच्या हस्ते करा. आमच्या व्यासपीठ नेतृत्व जे सांभाळतात प्रतिवर्षी आदरणीय नामदेवजी महाराज
यांच्या शुभ हस्ते आदरणीय गोसावी काकांचं संत पूजन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी महाराज गोसावी काळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले सहकारी त्यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद आहे. हरिभक्तीपरायण हरिदास भाऊ जोगदंड अखिल अध्यक्ष वारकरी महामंडळ बीड हे सुद्धा अतिशय दूरवरून या ठिकाणी महाराजांच्या कीर्तनासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर पंचक्रोशीतील सगळेच भाविक या ठिकाणी आले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. भाऊंना विनंती करतो आपण या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे. भाऊ या नामदेव तुमच्याच हस्ते द्या. या शेळके सर आणि सुतार सर यांना सुद्धा हनुमंतरायाचा प्रसाद या ठिकाणी महाराजांच्या हस्ते देण्यात येत आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे हरिदास भाऊ जोगदंड आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू इच्छितात. विनंती करतो आपण या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं. या होऊया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगात गाता पारायण या ठिकाणी आल्यावर खूप आनंद वाटला. महाराजाचे माझे खरी तर आज पहिलीच ओळख आहे, कारण फोनवर माझं त्यांचं बोलणं व्हायचं. भगवान महाराज म्हणल्यावर काय बघायचं कामच नाही. आणि इंदुरीकर महाराजांची 4 महिन्यापासून त्यांनी पत्रिकेत नाव छापलं होतं. खरं तर इंदुरीकर महाराजांचा बिलकड कार्यक्रम होता आणि भगवान महाराज आमचे जी नारायणगिरी महाराज आहेत नेकलोर ते त्यांचे शिष्य, मी त्यांचा शिष्य, एकाच परिवारामध्ये असल्यामुळं इंदुरीकर महाराजांची तारीख त्यांनी घ्यावा आणि मी नाही म्हणावा माझा अधिकार नाही. ते भगवानच खरोखरच भगवान आहेत म्हणून मला नाही म्हणता आलं नाही, म्हणून काल इंदुरीकर महाराज या ठिकाणी आले. असो या ठिकाणी येऊन हरिभक्त करायला आमचे हृदयस्थान असणारे बीडचे अमृत महाराज जोशी यांनी येऊन अति उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल सर्वांच्याच वतीने मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आल्यावर मला असं वाटलं उजळले भाग्य आता अवघी जनता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. खरोखर इथं आल्यावर मी धन्य झालो, दर्शन झालं. आणि या ठिकाणी आमची जोडी नवनाथ महाराज मस्के आणि भगवान महाराज. हनुमंतरायाची आरती व्हायची. माता भगिनींनी 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा सर्वांनी. अजून सूचना संपली नाही. उद्याची हनुमंताची आरती झाल्याशिवाय कोणी गेटच्या बाहेर जाणार नाही. बसा मावशी. बसल्या बसल्या बसल्या. भगवान महाराज आणि नवनाथ महाराज यांची जोडी आहे खास. त्यांना प्रमाणाचा खूपच आहे ध्यास. या जोडीबद्दल बोलावं तरी मी किती. खास खास खास. अमृत महाराजाबद्दल त्यांच्या मनातच आहे राम. भक्तीचं खूपच करतात ते काम. त्यांचं कीर्तन ऐकून आपल्याला घड्याळ चारिधाम चारिधाम चारिधाम. महाराज तुमची आमची जमली रास. आजचं कीर्तन खूपच झालं खास. मी जास्त न बोलता आता करतो या ठिकाणी बस बस बस. सर्व या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले सुतार सर, शेळके सर, आमचे अशोक अण्णा आणि खरोखर जोडी तुम्हाला धन्यवाद. असा जगमानाचा प्रेम राहून द्यायचा अशी विनंती करतो. आखी भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हरी. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. उद्या या ठिकाणी ठीक 9 वाजता आदरणीय हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट जयंत महाराज बोधले
यांचं सुश्राव्य कीर्तन ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये होणार.